नको पाटील सोडा बरं का. पाटील सोडा म्हणते हा. पाटील सोडा मला. सुनबाई बोला ना. आता डिकीचा बार झाला आपल्या. हा आता पाण्याचं काय करायचं आता 15 दिवस तर काही डिकी बसत नाही आणि डिपी जर नाही बसली तर आपलं पीक जळायची पाळी. काय करावं? अहो तर मग बघा ना आपल्या म्हणजे गावामध्ये भरपूर असं पाटलासारखे लोक आहेत ना, कोणाकडून तरी मदत भेटत असेल तर बघा मग. तो शिरपतराव पाणी देत असतो बहुतेक लोकांना. हा हा पाटील नाही का? हा 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 हा. हा देतोय, हो का? पण आपल्याला देतो का नाही हा एक प्रश्न आहे. अं, पण जाऊन विनंती करतो. ठीक आहे चालतंय. आता तुम्ही सर म्हणता ना प्रत्येकाला देतो म्हणून, मग आपल्याला का नाही देणार? एकदा प्रेमाने बोलून बघा त्याला हम्म. आणि घेऊन टाका मग. हा हात पाय पडो, जर दिलं पाणी तर चांगलं होईल ना. हा ठीक आहे चालतंय. मग एक काम करा तुम्ही, हं. इथंच टाइमपास नका करू थांबून. तुम्ही ना दुसरं कोणी जाऊन पाणी मागण्याच्या अगोदर आपलीच बारी लागली पाहिजे, है की नाही? हो मग बरोबर. तुम्ही काय करा, जा पाटलाकडे आणि हं. त्यांना थोडस प्रेमाने बोला आणि बघा मग काय होतंय का. आणि लवकर या येताना वापस घरी. बरं चालेल चालेल. ठीक आहे चालतंय. या मी मग त्याची लवकर. विनंती करतो हात जोडून हो हो या. आणि पाणी मागतो फक्त. हं? हो हो. तसं बी खरंच आपल्या शेताला ना पाणी खूप कमी पडायला लागलंय. आता काय होतं काय माहिती. हा पाटलानं जर पाणी दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. बघू आता काय होतंय. आता किती वाजले 10 वाजले तरी लोक येणार अजून कामाला. फोन तरी करून पाहतो एखाद्याला. पाटील राम राम. हॅलो. ओ पाटील. हा किती वाजता ते काम हवा का ते का तुमचा पैसे एक दिवस तरी थांबायचा का हप्ता झाली राम राम म्हणलं. थांबा पैसे 1 मिनिट तरी थांबायचं का रविवार दिवशी बंद करून टाकी बंद करून. बरं बरं या लवकर या. राम राम पाटील. राम राम. हा ऐकले ना. ऐकलं ना? राम राम नाही घेतला. हं? बरं माझं एक काम होतं. काय शेवटचं पाणी आहे पिकाला, तर तेवढं 1 दिवस पाणी द्या आम्हाला. रात्री नाही. बार झाला ना डीपीवर तेवढं हा पाणी. आवाज आलता रात्री. हं? रात्री मोठा आवाज आलता. हो ते पाहता पाणी आम्हालाच नाही ना पुरवत. आता एवढं आमचे तांबटे एवढ्याला सगळं आम्हालाच खूप बरं नाही ना. अहो 1 दिवस तर द्या. एका पाणी वाचून अख्खं पीक जाणार आहे आमचं. अहो त्याला मी काय करू सांगा बरं. पण मग तुमच्याकडे बोर आहे, नाही आता बोरला पाणी नाही राहिलं कम पाणी पार उपस. शेततळ आहे. नाही नाही हाय पण शेततळ्यातलं मी नाही ना ते थोडं पार ते खाली गेले शेततळे. असं नका करू. नाही हो? हं? पाणी आम्हालाच पूर्ण नाही राहिले आता. अहो पाटील आम्हाला कल्पना आहे तुम्ही पाणी देतात लोकांना. नाही नाही आज तो देतो ना. हं? आज तो कोण नाही म्हणत पण नसतो. अहो आमच्या सारख्याला नाही देणार तुम्ही. हाय गाई नका करू. एक पाणी वाचून पीक जाणार आहे आमचं. मी काय करू त्याला. मी काय करू. मग नाही का देणार पाणी? नाही नाही पाणीच नाही शिल्लक. अहो पाटील तुम्ही किती बायांच्या जमिनी वल्ल्या केल्या याची कल्पना आम्हाला आहे. तुम्ही नका नॅट शिको. हं? तुम्ही नका नाही ज्ञान नाही शिकवीत, हा पण आम्हाला माहित आहे म्हणूनच आम्ही आलो ना. हा मग मग त्यांना पाणी दिलं आम्हाला माहितच आहे ना. हे काय म्हणतो हा तो जो विषय नाही रे तू जाय नको डोकं खाऊ. मग नाही का? माणसं आहे ना ते मा तिकडे डोकं आवडत नाही काय सकाळी सकाळी डोकं खातो. लिख मग नाही का देणार? नाही 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 भेटत जाय. नका देऊ जा. निस्काने डोकं खाते चाली हिची जमीन ओली केली जमीन याला काय का मग उद्योग करायचं काम आहे. मी कोणची करू नाही तर ना करू माझा मानाचा विषय. निस्काने डोकं लावत बसायची यायला कधी सकाळी सकाळी डोक्याची माय खाली आणा. शेतामध्ये तर पाण्याचा आता थेंब पण नाहीये. पाटील हं? बरं झालं तुम्ही इथंच भेटलात मला. मी तुमच्याकडेच येत होते बघा. काय रे अहो आता काय सांगू तुम्हाला तर माहितीच आहे. आमच्या शेतामध्ये ना पाण्याचा थेंब सुद्धा नाही बघा. आणि ते अचानकच काय झालं काय माहिती, रात्री लाईट पण गेली आहे, पाणीच नाही बघा माझ्या शेतामध्ये. तर मी म्हणत होते थोडीशी मदत केली तर बरं होईल. मध्ये तिचा विषय सोडून दिलाय ना जवळजवळ आता 90%. हा दुसऱ्यांसाठी दिला असेल तुम्ही मदतीचा विषय सोडून, पण मग आमच्यासाठी पण नाही करू शकत का तुम्ही एवढं? मदत काय झाली होती देऊ का 4-5 रुपये देऊ टाकू. काय पाटील तुम्ही पण मग पैशाची मदत नाही पाहिजे हो.
हे बघा आता शेताला लास्ट पाणी द्यायचंय आणि ते जर नाही भेटलं ना पीक सगळं सुकून जाईल आमचं आणि वाळून पण जाऊ शकतं. त्याच्यामुळे मग थोडस पाण्याची मदत केली असती तर जमलं असतं बघा. तुला सांग का खरंच हा. पाणी दिले असतं मी, पण पाणी ना नेमक्या बाय मी ठेकेला भरपूर पाणी दिलं, खूप पाणी दिलं, बकोळला दिलं, गजरीला दिलं, शांतीला दिलं. बरं पाणी माझं वाटल्यावारी जा सुटलं, वाटल्यावारी. घरच्या शेतीला मला पाणी पुराणा. अहो पण पाटील मग तुम्ही थोडा विचार करायचा ना दुसऱ्यांना एवढ्या जणांना पाणी द्यायला. घरची जमीन माझी कोडी पडत चालली, कोडी एकदम ठाक. बरं पाटील ऐका ना, एकदाच द्या हो पाणी. काय तुम्हाला काही बार बार मागत बसणार नाही आम्ही, फक्त एकदा मदत करा पाण्याची बस. पाणी ना मला पाहावं लागेल. अं, पाणी येतं का नाही शिल्लक का असं? हो का? बघा ना मग एकदा चेक करून, कारण ना तुम्हाला सांगते माझ्या शेतासाठी ना खूप म्हणजे खूप पाण्याची गरज आहे बघा. किती जाऊन पाणी भरेल नाही त्याला? आता तेवढं तर काही सांगता येणार नाही पाटील, पण मग तुमच्याकडून एकदा मदत का बरं पाहिजे. तेवढं ध्यानात नाही का? ध्यानात तर नाहीये पण मग हं? जाऊ द्या ना, त्या चौकशी सोडून द्या ना ध्यानातच तुम्ही. राहिलं पाहिजे माणसानं. कधी पाणी भरलं ते फार माणसाला एवढं खायचं कळत आणि ते कळत नाही का? आता मी ठेकेला पाणी दिलं ना, हा. तिची जमीन कोडी झाली का मला फोन करते, हो मला पाणीची आवश्यकता आहे, जातो हो पाणी का? देतो. तुम्ही त्यांना पाणी देता आणि माझ्यासाठी एवढं चौकशी करताय तुम्ही. मग मला पण आता मी तुमच्याकडून मदत मागते ना, एकदाच पाणी द्या म्हणून. क्षेत्र केवढं, क्षेत्र केवढं आहे भरपूर मोठं आहे, हम्म. होईल तितकं देऊ शकता तुम्ही पाणी, असं काही नाही, पण थोडीफार पाण्याची मदत करा बस. आता ते मला थोडं विचार करावा लागेल त्या गोष्टी. काय पाटील तुम्ही पण आता एका आणि एक आहे, पाणी द्यायचे मी पैसे नाही घेत कोणाकडून, फ्री पाणी देतो, फ्री. मग तर चांगलीच गोष्ट आहे ना. मग माझं तर खूप चांगलं झालं म्हणायचं. मग चला ना एकदा तुमचं काय ते मोटर कुठं आहे काय नाही ते चालू करा आणि एकदा शेतात पाणी सोडा ना आमच्या. पण मग त्याला पाईप लागेल ना, पाईप. हो का? मग बघा ना तुमचं पाईप वगैरे असेल ना, येईल ना तुमच्या शेताला शेतात. वा वा वा, पाटलं का पाईप नाही मग कोणाला पाईप राहणार आहे? हा खूप बरोबर. लांब पाईप आहे पाटलाचा. हो का? हो, खूप मोठा मग पाईप आहे. आमच्या शेतापर्यंत देऊ शकतो ना, आमच्या शेतापर्यंत देऊ शकतो. डायरेक्ट डायरेक्ट परत मध्ये जाऊ शकतो, बरं मग ठीक. निम्यावर जाऊ शकतो सहजासहजी. मग कधी देता पाणी? पण मग तो घेऊन या ना पाईप. कुठून घेऊन यायचं आता? तिला मग कमेंट टाकेली. हो का? मी घेऊन येऊ का? हो ठीक आहे. चल मी गावसून देतो तुला, मी सांगतो बांधावरून, तू घेऊन ये. हा ठीक आहे, मला दाखवा मी घेते. पाईप लय लांब आहे. बघू ना आता मला झेपलं तर मी घेऊन येते. इकून जर सोडला ना कम से कम पार तुमच्या निम्या वावरचा पुढे लिगन. हो का? हा हा, एकच 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 आहे. त्याला जॉईन नाही राहत. ठीक आहे, चला ना मला दाखवा कुठे आहे, आपण घेऊन येऊया. चल. हा चला. पाटील हं? किती लांब आहे हो इथून? इकडे इकडे जवळ जाऊ, एकच मिनिट इकडे थांब. अहो पाटील पाटील हा अहो काय तुम्ही पाईप बी कुठल्या अडचणीत ठेवलाय काय माहिती, मला दिसणं झालं. या बरं तुम्ही एकदा मध्ये. बरं बरं, आलं लगेच आलो. सापडला का नाही? अहो कसलं पाईप सापडतंय? कोणत्या कोपच्यात घालून ठेवलाय काय माहिती तुम्ही पाईप? कॉपच्यातच राहतो पाईप. हा का? मोकळा नाही ठेवला, मोकळा जर ठेवला ना हा. ती ठेकीन त्या बकळून ते ना त्या पाईपाला वायताक त्याच्यामध्ये का माप नाही परत. हो का? मग चला ना लवकर ह्या मक्कातून बाहेर आहो. ते मला लवकर कोणत्या साईडला दाखवा पाईप, मी घेऊन लगेच बाहेर पडते. नाही नाही, जाऊ ना जाऊ ना, थोडा वेळ लागेलच त्या पाईप गावसायला याला, त्याला पाईप तयार व्हायला लागत होतो. म्हणजे त्याला ते पुसावं लागत होतं ना, गाळ गोळ असं एवढं सहज सहज नाही ना. पाटील ते पाईप ना बाहेर काढू आपण आणि मग त्याला साफ करून घेऊ. इथं मध्ये अडचणीत कुठे साफ करता? नाही ते तर आहेच आहे ना, करू आता काही टेन्शन नाही. ठीक आहे चला ना लवकर. आता आहे ना कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. तुझं वावर मी वरलं करणार म्हणजे 100% करणार. वावर एवढं सुद्धा कोड राहणार नाही. तू आहे ना पाटलाची खुश होशील ना, माझी पाटील माझं रोज वावर वरलं करायचं. हो का? नाही पाटील रोज तर वावर. रोज रोज वावर वरलं करायचं. अहो पाटील हात सोडा ना माझा. पाटील माझा हात सोडा म्हणते तुम्हाला. धरलेला हात सुटत नसतो आपल्या हातून. अहो म्हणजे हे काय करताय तुम्ही असं? धरलेला हात मी सोडित, एकूण धरीत नाही, धरलेला कधी सोडित नाही. अहो पाटील पण मी तुम्हाला हात धरायला सांगितलंय का? वावर वरलं करायचं ना. हो पण मग हात धरून कुठे? पाटील दुखतोय माझा हात. हात सोडा धरावाच लागत म्हणते. तो कॅटिंगला वावर वरलं करायला. पाटील मी हात सोडा म्हणते तुम्हाला. नाही सुटू शकत. म्हणजे तुम्ही पाण्याच्या बदल्यात माझा हात धरून सोडा हात तुम्ही. बाय ठेकीला बकोळीला सगळे याच मापामध्ये ना पाणी पुरवेले ना. हे बघा पाटील तुम्ही ना सगळ्यांना ह्याच मापात पाणी दिलं असेल पण मी त्या लायकीची नाहीये. तुम्ही ना हा मोकडा आहे ना, हा मोकडा
हा मोकळा हा सारखं डोळ्यापुढे फिरत होता. किती दिवसापासून माझ्या तावडी सापडन. आज शिकार माझ्या तावडी सापडल्या सुटे नाही. वाघाच्या तावडी शेळी सापडली परत जात नाही ती परत. वाघ खातोच. पाटील हे बघा, वाघ खात असेल पण खाणाऱ्या ना बायका वेगळ्या असतील, मी त्यातली नाहीये. हं? तुम्ही हात सोडा माझा. पाटलाचा हात सुटतो मग एवढं सोपं आहे का? पाटील माझा हात सोडा म्हणते ना, फार हात दुखतोय माझा. हा? मग वळवळ कशाला करते? मग तुम्ही हात सोडा ना माझा. सुटू शकत नाही. पाटलांना पाणी दिल्याशिवाय तुझं वावर ओले झाल्याशिवाय हात सुटणार नाही. हे बघा पाटील, मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या निर्लज्ज विचारांचे असताल म्हणून. मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा असाल म्हणून. वळवळ वळवळ बंद कर. तू किती वळवळ केली, आरडा वडा केला, तुला सुट्टी नाही आता एवढी. बरं पाटील, माझा एकदा हात सोडा. नाही तुम्हाला काय बोलायचंय ना ते हात सोडून बोला. काय म्हणते? काय म्हणते म्हणजे? एवढी कशी लाज आहे की नाही हो तुम्हाला थोडीशी? पाटील आहे ना तुम्ही ह्या गावचे? तू रोज मळ्यात मी झाली ना, चार सारखा पाटला डोळ्यापुढे फिरत होता. कधी माझ्या तावडी सापडन, पण आज सापडलीच का? सापडलीच का नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? मी तुमच्या तावडीत सापडली म्हणून का तुमचं काही मन जे विचार करते ते होईल असं वाटतं का तुम्हाला? होणार 100%. होईल ना, हं? पण 100%. मी होऊ दिलं तरच ना. बळजबरीने करेन मी. हा, बळजबरीने करायला मी काही काय रिकामी पडली काय तुमच्या समोर तू काय करू थांबायला? शकते? काय करू काय शकते? करू शकते म्हणजे मी काय पळून जाऊ शकत नाही का इथून? तुम्हाला काय वाटलं मी काही अशी हलकी फुलकी दिसली काय तुम्हाला मी? म्हणजे पळून जायला काय पाटील का तुला? काय हे समजते काय? अंडपांड समजते काय? आजपर्यंत त्याच्या पाटलाच्या तावडी सापडली, एकच सुटली नाही. हो का? हो. त्या असतील मग तुमच्या मापातल्या, मी नाहीये. हं? आणि का हो पाटील, हं? मी माझ्या सासऱ्याला इथं तुमच्याकडे पाणी घेण्यासाठी म्हणजे शेतात देण्यासाठी पाठवलं होतं. आले नाही का तुमच्याकडे ते? नाही आली, नाही आली. नाही आले ना? नाही आली. बरोबर आहे. ते का नाही आले ना? तुमच्या ह्याच पद्धतीमुळे नसेल आले. त्यांना माहिती असेल तुमचं काय विषय बरं, आहे किती काय वावर नाही. ओलं करायचं? काही नका वावर वल्ल करू माझं, मला नाही लागत वावर बिवर वल्ल. एवढं सोडा. नको करू, एवढं नको करू. पाटील सोडा बरं का. पाटील सोडा म्हणते हा. हो, पाटील सोडा मला. पाटील सोडा म्हणते मला. हं? पाटील सोडा. पाटील, तुम्ही ना अशी जबरदस्ती कराल म्हणून माहित नव्हतं मला. सोडा म्हणते पाटील. तुला पाणी लागत होतं ना? घे पाणी, पाटील, घे पाटील पाणी. सोडा म्हणते मला. पाटील, पाटील सोडा म्हणते. तुला पाणी लागत होतं ना? मला काही पाणी पण नाही लागत, मला सोडा बरं तुम्ही. झालं का वल्ल? झालं का वल्ल सोडा सगळं? पाटील. झालं वल्ल? पाटील, काय झालं सुनबाई रडायला? हा? अहो, मी त्या पाटलाकडे गेले होते. कशाला? काय नाही, तुम्हालाच बघत बघत आलते. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का पाटलाकडे जा म्हणून? मग तुम्ही लवकर घरी नाही आले म्हणून मी असं तुम्हाला बघत बघत ते पाटील दिसला म्हणून त्याला बोलत थांबले तिथं. अरे बाबा, मी गेलतो त्याच्याकडं तर पाणी मागायला, तर नाही म्हणून सांगितलं, मग मी आलो. तू का रडते पण? पण मला तर तो बोलला ठीक आहे मी पाणी देतो तुम्हाला. मग पाणी देतो म्हणून मला मक्काच्या शेतामध्ये घेऊन गेला तो. मक्काच्या शेतात घेऊन जाऊन मला त्याने जबरदस्ती केली माझ्यावर आणि मला खाली पण पाडलं त्याने. नाही तसले कांड केले माझ्यासोबत त्याने. निर्लज्ज माणूस होतो एक नंबरचा. मी त्याला चांगलं समजलं होतं माहितीये का? बरं, मग मी पुढं काय म्हणते, हा असला पाटील ना आपल्या गावात नसायलाच पाहिजे. इतका घाणेरडा माणूस आहे ना तो. मला पण म्हणतो की माझी नजर ना तुझ्यावर लय दिवसाची होती म्हणे. म्हणजे बघा किती घाणेरडा माणूस आहे तो. माझ्यावर किती दिवसापासून नजर ठेवलेला होता आणि आज त्याने पूर्ण करून पण घेतलं. मी काय म्हणते, त्याला ना ह्या गावात ठेवायची गरजच नाहीये. अशा माणसाला ना राहणं नकोच ह्या गावामध्ये. मला त्याच्यावर गुन्हा दाखल करायचंय आणि पोलीस स्टेशन कुठे मला दाखवा, मी त्याच्यावर केसच टाकणार आहे आज. चालेल चला मग लवकर. आपण आहे ना, त्याशिवाय पर्यायच नाही. मग काय, हो, अशी लोक नको असल्या गावामध्ये. नकोच आहे फालतू लोकं. गावामध्ये. त्याने जेवढे गुन्हे केले असतील ना, तेवढ्यांचा आज फैसला पोलीस स्टेशनला करून टाकू. हा चला मग. हो, बस करा आता, हळू करा थोडस. पैसे पोकाटे फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल बरोबर हिसाबात. बस झालं बरं आता. चला. बरं मिस्त्री. मी काय तो तुमचं काम मी सगळं पाहून घेतले. हा हा? हा तो कोण हाग राहिला तर हागूनच गेला जागी जागी. हा ना, लय काम सुधारायची मी बाई. काय म्हणतो, काम सगळं पाहिलंय. हा, आता काय काय मटेरियल लागतं ना, तेवढं मला सांगा.
मी काय म्हणतो आता हे खाल्लं मटेरियल नाहीये मा सांभाळ याचं काही नाही. हा. तुम्ही वरती ते पत्रे उग पाईप बिप सगळं घेऊन या. आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा. जबा हा. किती 5 5 10 5 15 5 20 5 25 30 पत्रे आणा. 30 पत्रे आणा आणि ते 9 चॅनल आणा. बर 9 चॅनल आणा. उकाय फिका सगळं आहे ना हो ते सगळं घेऊन या. बर लवकरात लवकर. लवकरात लवकर म्हणजे तुम्ही काम करीत मी काय म्हणतो, माझे पैसे लावले तर राहून द्या हा. पण मटेरियल जल्दी घेऊन या. वा, वा, समाधानी माणूस आहे. समाधानी आपण तसं काय. मी काय म्हणतो आपलं कामाचा अर्थ आहे, हो, बरोबर. बोलण्याचा अर्थ नाही, कामाचा अर्थ खरं आहे, आहे. हे महत्वाचं. बरोबर. लोक आहे ना घरी येऊन पैसे देतात वरून ठरवल्याप्रमाणे ना तुझ्यापेक्षा ना 10-5 हजार रुपये वरून देतात कारण आपलं कामाची क्वालिटी तशी आहे. खरं आहे, अहो खरं आहे. पहिला जो माणूस होता ना काम करून गेला इथं फालतूचे आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट ठेवून गेला. हो बाई मूर्ख लोक राहते त्यांचं काय कसं मग? जेव्हा पैसा काढायचं काम आहे. आपल्याला त्या मापाचं आपण नाही करायचं. बरोबर. आजपर्यंत जेवढे काम केले ना कधी यावर ठरवलं त्याच्या मनाला पैसे देतात. नाही मी आता बँकेतून पैसे काढतो आणि लगेच मटेरियल घेतो आणि येतो. हं? आणि एक काम करा माझे माग पुढे द्या हा. पण मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग. बरं बरं चालेल. हा हो हो कारण कसं मटेरियल असतं ना काम करायला काय वाटत नाही. चालेल. मग तुमचं काम कम से कम 15 दिवसामध्ये तुमचं काम एंड करून देईन. फक्त 15 दिवसातच होईल. 15 दिवसात पाय ग. 15 दिवसात तुम्हाला आहे ना पार कुलपच लावून बाहेर निघेल. बरं बरं बरं. हं? चांगलेत बघा हे हो. असे लोक पाहिजे. हे पहिलं सारखं का तसला लय फालतू गाण्याला माणूस. अहो लई नालायक लोक काय काय इतके नालायक आती नालायक. बरं ठीक आहे चालतंय मग तुम्ही जा त्यांनी सांगितलेलं पटकन घेऊन या. चालेल. आवरून घ्या मग तुम्ही पण. हा मी बँक मधून पैसे काढतो आणि लगेच हो, हो, material या, घेऊन या, येतो. टेम्पोच भरून आणतो direct. गाडीच भरून आणा गाडी भरून आणा येऊ का मग? हा कचऱ्याला पटे घालते. हा, हा. उशीर आले तरी चाला पण मटेरियल सगळं घेऊन या. हा कारण घाई नका करू एवढं चांगल्या क्वालिटी द्या ना. लयच काम बाकी ठेवलं द्या ना. अहो बघा ना पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे. फक्त भिंती मारल्यात खिडक्या लावल्यात. आता सगळंच काम करायचं बाकी. आता हे सगळं तुम्ही उरकून घ्या. बरं तुम्ही कसं काय असं बोगस काम दिलं असेल त्याला. अहो आता असंच ना आम्हाला काय माहिती काम लोक असे निघतील म्हणून. हा तुमच्यासारखंच मस्त गोड गोड बोलला तो अगोदर आणि नंतर असं काम ठेवून गेला. पैसे घेतले नाही पण. अहो पैसे सुद्धा घेऊन गेला तो. आता काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या झालं ते झालं. आता तुम्ही आता चांगले माणूस आहे तुम्ही घ्यावरून. नाही बाई आपला स्वभावच असं आहे काम करायचं तर चांगलंच करायचं करायचं चांगलं करायचं. मी एवढं कामं घेत नाही उगे ठरेक लोकांचे कामं घेते नाही तर असे मला वेळ भेटत नाही. हो का. आपले 2-4 बिझनेस आहे ना. हो हो 2-4. हा 2-4 बिझनेस आहे आपले. खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला. हो का. त्याच्यात खूप पैसे भेटतो खूप अरे पैसे वा भेटतो. चांगली गोष्ट आहे ना. हा महिन्याला काय झालं तर 1-2 लाख रुपये मी मिळते. पण आपला पारंपरिक व्यवसाय आमच्या पंजाबापासून गवटी कामाचा. हो का. तर मग मी काय मजूर लावून करून घेतो काय मी स्वतः करतो. ठीक आहे कामाला लाजायचं नसते. चालेल चालेल घ्या मग आवरून. हा ते मध्ये श्रीमंती आली तर माजू नये गरीब आली तर लाजू नये तशी आपल्याकडे श्रीमंती आहे आणि गरीबी आहे. हो का? या ना आतमध्ये या. हा ते चला ना मला सांगा तुम्ही काय काय करणार आहे कसं करणार आहे ते आणि मग करा चालू एकदा. बर कामाची क्वालिटी नाही पडली मला क्वालिटी. आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामंत्र आणून दिलं होतं बघा माल वगैरे. आता त्यांनी कसं बनवलंय ना मी पण एवढं लक्ष दिलं नाही. पण आता हे आज झाल्यापासून बघा मी तर यायला चालू केलंय आणि आता तुम्ही पण इथं कामाला लागाल ना तर मी रोज येणं जाणं करणार बघणार इथं कोण कसं काम करतंय काय नाही आणि मी बघूनच काम करून घेणार आहे आता. नाही तुम्ही बसूनच काम करून घ्या. हा बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला. तुम्ही पण याल ना तर मी बघूनच काम करणार आहे. म्हणजे तुम्ही जर काम करताय ना तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडे. चांगला खूप स्वभाव भारी हो तुमचा आवडला मला. हो का. आवडला नाही स्वभाव तुमचा. हो स्वभाव तर चांगलाच आहे हो माझा. तुमचा पण चांगला आहे स्वभाव आवडला खूप मला. चांगला खूप चांगला माणूस आपण त्याचा सज्जन माणूस आहे. हो असे सज्जनच लोक पाहिजे तो नाहीतर कुठे काम होतात आजकाल बघा ना सांगा तुम्ही. चांगले 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 मला लय आवडलं काय तुमचे स्वभाव असे राहणीमान असे मस्त आहे. ते त्या नालायकांना काम सुचे केलं नाही. हा तेच ना जाऊ द्या आता तुम्ही चांगलं काम करून इमानदार माणूस नाही भेटले इमानदार. अहो त्याने नाही चांगलं काम केलंय मला पण माहिती चांगलं. पण आता तुम्ही चांगलं काम करा. मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल म्हणून तर तुम्हाला कुठं मला पैसे द्यायचे म्हणजे हा? कोणाला पैसे द्यायचे मग. नाही मला दामान द्यायचे दामाना. हा दमाना म्हणजे हे बघा आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू. तुम्हाला काय जर ठेवणार. फरशी वगैरे टाकायची असेल ना ती मी घेऊन देईन काय अडचण नाही.
म्हणजे तुमच्या ओळखीनुसार का? हा आपलं खाते खात्यावर दुकान तुमच्या आपलं दुकान आहे ना. हो का? हो मग तर चांगलीच गोष्ट आहे आणखीन पण. चालतंय की, काय हरकत नाही. मस्त स्वभाव बघ बाई हो, हो, हो. चांगलं आहे. खूप खूप भारी खूप हो भारी. ना, हो ना. मला लय आवडला तुमचा स्वभाव. अहो मग हात लावून कशाला बोलताय? नाही नाही लय मुलमुले अंग लागतो तुमचं लय मस्त गोड गोड वाटतं. हा आहे तसं माझं. बरं मी काय होतो तुम्ही मला एक काम केवढं ठरवून देणार आहे? ते यांच्यासोबत बोला तुम्ही कितीला ठरवायचं काय नाही ते. तर तो- बाकीचं काम करून घ्यायचं काम माझं तर आहे. तो अंदाज किती माझा अंदाज होईल एक 5 लाखापर्यंत. नाही नाही 5 लाख नाही फक्त गावडीची मजुरी किती? अं, 50,000 का 60,000? ऐका ना, आता 5 लाखापर्यंत समजा सगळं काम होत असेल, तर मग आता तुम्ही मिस्त्री किती लावणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना. आता 50-50 हजार जातील एकेकाला दुसऱ्याने 1 समजा. लाख रुपये लावले असते तुमच्या का तुम्ही 50 देणार आहे आणि 50 ते तुम्हाला काही ठेवून जाणार आहे. काय करायचं मला माझा पैसा खर्चा ना मला. चांगला आहे हो तुमचा स्वभाव, खरंच खूप चांगला आहे हा. मग मला तुमचा स्वभाव खूप आवडला. हे काम करायचं काय? तुझ्या नवऱ्याकडून पैसे काढून घेतो तुझंच नाव टाकून घे. मला काय करायचं पैशाचं? म्हणजे तुम्ही काम पण करून देणार, हो माझा नवरा तुम्हाला त्या कामाचे पैसे देणार समजा, ते पैसे तुम्ही मला देणार. तुमचा काय फायदा त्याच्यामध्ये? फायदा काय तुमचा त्याच्यात? तेवढं एकच फक्त काय? एक चान्स. कसला कसला चान्स? काय चान्स राहतो तुला माहिती? आता तुमच्या मनात मला काय माहिती काय चाललंय. अहो हे हात वगैरे टाकणं कमी करा बरं. तुम्ही असं थांबून पण बोलू शकता ना तुम्ही. मग तो चान्स आहे ना. म्हणजे आता समजलं मला तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही इतर काम तर इथं करणार, त्या कामाचे पैसे माझा नवरा तुम्हाला देणार, ते पैसे तुम्ही मला देणार. कोणत्या बदल्यात? चान्स. नाही नाही, हे नाही जमणार बाबा असलं. क्वालिटी बघ आपली कामाची बाई. अहो क्वालिटी वगैरे तुम्ही चांगली द्याल हे मला पण चांगलं माहितीये, पण असं कसं जमेल? तुम्ही माझ्याकडून चान्स मागताय. तुम्हाला फरशी फुकाट भेटणार आहे वरून. बाई हो फरशी तर नाही, तुला वर पाण्याची टाकी, तुला सोलर, सगळं 4 लाखाचं सोलरच आहे. बरं टाकी बांधून देणार आहे, त्याला मोटर टाकून देणार आहे. हो का? आणि तू जर लयच रुसले ना तर तुला काहीतरी सोन्याची वस्तू करून देणार आहे. अरे बापरे. म्हणजे मला घर पण बांधून मिळते, बाकीच्या सगळ्या वस्तू पण तुम्ही देणार ना सगळं फ्री मध्ये फ्री. आणि पैसे पण समजा तुम्ही नाही घेणार, आणि त्यांनी दिले तुम्हाला समजा कामाचे ते मलाच कोण देणार. घ्यायचे या हाताने घ्यायचे नाही हाताने मागं द्यायचे. हो का? चालतंय की मग. हा तेच म्हणजे तुझी जर खुशी असली तर, नाही तर मग बळजबरी करते आपण. बळजबरी करते नाही नाही, चालेल ना मला, पण मग तुम्ही नक्की कराल ना हे नक्की सगळं? नक्की नक्की नक्की. ठीक आहे, चालतंय ना मग. चालतंय. काय होतं सांग ना का मला वेळ कशाला लावायचा? हो का? पण हे अचानक आले तर मग? नाही काय नाही मी आहे ना आलं ते आपल्याकडे ये नाही इकडे या ना. जाऊ द्या पण तुमचा स्वभाव खूप भारी बरं का. मला पटलं एकदम. मजा वाटते मजा एकदम. इंटरेस्ट वाटतो इंटरेस्ट. तुमचा पण स्वभाव खूप चांगला आहे मला. आता आपला खर्च करायचा एवढा. मी काय तू आणले का पत्रे आणले? पत्रे आणले. कोणते आणू? आता ते कुठे पत्र बंद करा, सिमेंटचे आणा. उन्हाळ्यात तिचे ते बरे राहते. असं का? हा बरं बरं. मग सिमेंटचे आणू का? हा ये ना बाय मग तिकडे आम्हाला इशी बसवायची. इशी कुठं? इकडे माप घेऊन राहिली इशीचा. असं का? त्या एवढं ठिकाणी इशी बसून जाईल. वा वा वा, हा अति उत्तम. मी एक काम करा, ते डांबराची वासरी विसरू नका. असं का? डांबराची वासर. ते पत्र्यावरून हा आणि सायकलचं 9-10 घालून लगेच टाकून आणा गाडीत. असं करू का? बरं येतो मी लगेच. हा लवकर 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 जा. मी काय म्हणतो, लवकरात लवकर आहे बघा. कारण इथं माणसं मी आहे ना जवळ 15 माणसं बोलवले मजूर. असं का? हा फोन करून. चालू करा चालू करा. हा पैसे दामाना दे, मामी खिशातून पैसे भरतो. चाल बरं झालं त्यांनी बघितलं नाही, नाहीतर बरं मी काय म्हणतो बघितलं ते आपण काय त्याला मी माझ्यावर कटवलं. पण आता आहे ना आता त्याला लय साहित्य सांगितले. ते डांबराची वाईस इकडे कुठे भेटते नाही. त्याला बराच टाइम लागणार आहे. प्रत्येक वार दुकानामध्ये फिरायला बस टाइम लागणार. कसा टाइम बरं ठीक आहे. जाऊन दे बाबा पण तुला सुंदर दिसते मला. हो का? तशी मी आहे सुंदर. बरं मी काय म्हणतो बोलता बोलता आपला टाइमपास होऊन जाईल. हा काय? ते परत आलं तर परत खेळून उडून पुन्हा पुन्हा ते नवं काम चालू आहे ना. हो ना, तेच ना. पुन्हा
अहो इथे कुठे? मी काय आता ऐक ना, तुम्ही ना तिकडे तोंड कर, बाहेर कोणी आज बाहेरून दिसत. अहो पण मग इथे कुठे चांगलं वाटतंय का? बरे काय नव्हतं त्याला काय 5 मिनिटात काम. हो पण मग तू अशी आणि मग तुला आहे ना बाहेर बरोबर दिसत कोणी आलं का काही काय हो का? होईल ना, त्या काय होऊन जातं, त्याला काय होतं. बरं ठीक आहे, म्हणजे कुणी आला अचानक पण तर समजा मी असं मी लगेच असं गेलो. बरं ठीक एखादं म्हणलं काय म्हणा, काही नाही खिडकीत उभी राहिली म्हणा, बरं सोपं बरं. काम आहे एवढं काय. हा हा ठीक आहे चालतंय. चालेल ना? आवरून घ्या पण तुम्ही लय लवकर. टपक्या मलाच टाइम नाही तेवढा. बरं ठीक आहे. तर मी काय म्हणतो, अहो जसं काही कधी भेटलंच नाही तुम्हाला, असं करताय तुम्ही. थोडस हळू करा ना. हळूच ते अहो बस झालं ना. अगं आता शिकते सोलरचं फिटलंय. मग काय सगळ्या गोष्टींचा फेडणार आहे काय तुम्ही? एसीचं लय मोठं आहे. हो का? अहो हळू करा थोडस. तुला फरशी द्यायची ना. हो का? बस झालं. बरं आता सरका बाजूला. तुला ती सोन्याची वस्तू करायची ना. बस झालं आता एवढंच सगळं होतंय. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे, फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल बरोबर हिसाब होतो. बस झालं. बरं आता गावंड्याचे पैसे फुकटायचे आहे ना. अहो बस झालं आता. सरका. बरं मी काय म्हणतो, बघा हा बोला ना. ते आता जातो 15 मजूर आहे, ती घेऊन येतो आणि लगेच काम चालू करू देऊ. बर ठीक आहे चालते. आता काय कोणती वाट पाहिजे नाही, आता मी सगळं एंड करून जाणार आहे काम. हो का? आणि तुझ्या नवऱ्याला काय सांगणार पैसा गोष्टी. बर मी कसं काय सांगणार आहे त्यांना? बरं तुला ती काय वस्तू घ्यायची, ती सोन्याची काय काय आवडत तुला? काय आवडतं म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं नाही लागेल नाही, ना काय तुम्हाला. आता काय तुम्हाला नथ करू का नथ करू का नेकलेस करू? नेकलेस करा. नेकलेस. हो हे काय ह्याचा माप घ्या ना. हा बरं चालेल, येऊ का मग? ठीक आहे या. येतो घेऊनच येतो लगेच सगळे. हो हो. बाई मिस्त्री तर लय चांगला भेटलाय. फुकटामध्ये काम पण करून देतो बोललाय आणि काम झाल्यावर तर सगळ्या वस्तू पण लावून देतो बोललाय. नेकलेस पण वरून भेटणार मला. चला जाऊ दे, जी झाली गोष्ट ती झालं. लोकांना थोडी माहित होणार आहे आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडे तिकडे. काय नाही, चला फुकटामध्ये सगळं भेटेल मला काम करून आता. बरे कुठे आहे का मिस्त्री? मिस्त्री का? आताच सगळे आतमधले काम वगैरे बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस म्हणून गेला. आता काहीतरी कामानिमित्तच गेलाय तो पण बघा, आताच गेलाय जस्ट. पण मग ते काम चालू कधी करणार तो? अहो काम करणार आहे ते चालू. काम करतो म्हणले ते चालू, पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणायला म्हणून ते गेलेले आहेत बाहेर. तुम्हाला दिसलं नाही का जाताना? नाही, मी इकडनं बँक बंद आहे, मटेरियल आणता येईना, आता उद्यावरच गेलं. हो का? हो. अरे देवा, मग आता वाढलं का पुढे काम? मग आणखी एक आता त्याला जाऊ दे, काही नाही होत. वाढलं चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे चांगलं तर काम होईल ना आपलं. उगा गडबडीत करून कसं कामाचं घराचं काम चांगलं नाही होणार. काम तर व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा तेच ना. मग चला मग आता काय आहे आता जेवण करणं, जेवण करायला का? बरं ठीक आहे चालते. चला मग जेवण बिवण करून घेऊ आपण. जेवण करून घेऊ. हो हो चला. अगं शेवंता हो बोला ना. इकडे आले बोला ना. अगं दिवस माळवायला चाललाय, तो मिस्त्री येतो कधी? हो तुमचं खरं आहे, दिवस मावळतोय. हा? पण मला तर तो बोलला की लगेच येतो म्हणून गेलेला आहे. तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता. आता काय माहिती कधी येतो तो बी. आता हे लगेच कधी येणार? लगेच एसटीच्या टोकावर टाकेल राहता. आता मी त्या मिस्त्रीला नंबर आहे त्याचा माझ्याकडे. नंबर होता का तुमच्याकडे? मग कॉल करून बघा. मी कॉल करून बघतो. बघा. हॅलो. अहो मिस्त्री, तुम्ही येणार होते ना लवकर? नाही माझं नाही जमणार. काय? माझं नाही जमणार. का बरं नाही जमणार? ते आग्रे काम कोण गोष्ट काम करतो. अहो अधुरं जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना. नाही मी येईल पण पैसा 1 महिन्याने. आता माझ्या काम चालू. अहो मग आता आम्ही दुसरा बघून घेऊ का? हा तुम्ही बघून घ्या दुसरा. काय मग आता दुसरा घेऊन बघावं लागेल आपलं.
म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला? नाही, अशा अपुऱ्या कामावर आम्ही करते नाही म्हणे. असं बोलला तो? हो. अहो नाही हा? नाही, उग बोलला असेल तुम्हाला. येईल तो, मला चांगला माणूस वाटला तो. आणि फोन असं लावून कसं? देऊ का तुझ्याकडं? अहो नाही नाही, उग राहू द्या, आता जाऊ द्या. पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून. येईल येईल तो, येईल. तुमची काही जुनी ओळख आहे का? नाही हो, आणि कसली मग जुनी कशी ओळख? काय म्हणजे तोच पाहिजे ना, तो येणारच आणि एवढी खात्री कशी काय तुला? नाही नाही, म्हणजे खात्री म्हणजे आता इतका वेळ आम्ही बोललोय एकमेकांसोबत आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा, इथे हे लावा, तिथे चांगल्या चांगल्या आयडिया दिल्या मला. म्हणून वाटलं माणूस चांगला आहे, येईल तो. उग बोलला असेल तुम्हाला. येईल येईल. फोन लावून देऊ का तुला? अहो, फोन कशाला लावून देता, राहू द्या. नाही नाही, मग तुला एवढी खात्री वाटली त्या नीचे दोन शब्द बोलल्यामुळं? मग असं डायरेक्ट बोलला का तुम्हाला तो? मी माझं जमणारच नाही म्हणत, तुम्ही दुसरा कारागीर पाहून घ्या. हा का? हा, मग आता दुसरा कारागीर पाहायला जावंच लागेल मला. मग तुम्ही दुसरा कारागीर बघणार आहे का आता? मग आता काम अपुरं ठेवायचं का आपलं? हो ते पण बरोबर, पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला. ठीक आहे, चालतंय, मग जावा तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या. हं? बघा म्हणलं दुसरा कामगार. हो. हा, आता मग गावात कोणाला तरी विचारायला पाहिजे एखादा कारागीर अहो, रिकामा मग तुमच्या ओळखीचे भरपूर आहेत ना, कशाला वेळ वाया घालवता? रिकाम आपलं किती वर्षापासून घर पडलंय माहितीये का बांधत. एक जण सुद्धा चांगलं भेटणं झालं आपल्याला घर बांधून देईल असं. तुम्ही जा बरं, घाई करा जरा. असं करू का? हा, जा बघा दुसरा बरं, येतो. कामगार बघून घ्या. पाहतो मी. हा, बाई, काय भामटा माणूस निघाला हा. एक नंबरचा लफंगा निघालाय. सरळ सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला. आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर. मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो, सोलर बसवून देतो, काय काय नाही ते बोललाय मला. सोनं नाणं घेऊन देतो, हे सुद्धा घ्यायला निघाला होता. आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले. सगळ्या गोष्टी करून पण दिल्या. काही देणं घेणं तर नाही, पण त्यानं सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून. कायच करावं बाई, मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती. हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय. जाऊ दे, आता काय झालं ते झालं. झाकली मूठ झाकली. इकडं नको तिकडं नको, कोणाला सांगायची गरज नाही. मी कशाला सांगत फिरू इकडं तिकडं. पण काय झालं हे माझ्यासोबत असं. काय करू देवा. आला आणि फुकट मध्ये मजा मारून गेला. अरे देवा.